अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। होळी हा दिवस हा असा एकमेव दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या, इडापिडा, वर्षानुवर्ष होणारा त्रास, दीर्घकाळापासून असणारा आजार, बाधित व्यक्ती, त्याचबरोबर आपलं दुःख, त्रास या सगळ्यांचा ह्या दिवशी होळीमध्ये दहन करीत असतो। होळी यंदा 13 मार्चला असणार आहे आणि ह्या होळीच्या दिवशी आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं अशा समस्या सुरू असतात की ना आपण कितीही पैसा घरात आला तरी तो महिन्याच्या शेवट काहीच टिकत नाही। कितीही माणूस कष्ट करतो, कितीही प्रयत्न करतो, पण कुठे ना कुठे त्याला अपयश हे येतच। मग सारखं अपयश येत असेल तर तो माणूस पूर्णपणे खचूनही जातो। बघा, नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा बिझनेस सुरू झालेला असेल त्यामध्ये येणारे असंख्य अडथळे असतात। मग त्यामध्ये अपयश येतंय सारखं, नोकरी मिळवण्यासाठी किंवा आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरात गडगंज म्हणजे बघा ना, लाखोनी पैसा येतो आणि तो तेवढ्याच 100 मार्गाने जातो। असं म्हटलं जातं की कितीही आपल्या घरात पैसा येतोय पण तो जर मंथ एंडपर्यंत जर टिकत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। माता लक्ष्मी चंचल असली तरी आपल्या घरात ती स्थिर राहावी। पैसा हा वाढता असावा, आर्थिक परिस्थिती ही वाढती असावी पण कमी नको व्हायला। ह्या संदर्भात जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर हा उपाय नक्कीच आपल्या सर्वांना करायचा आहे। तर अर्थात होळी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्या सर्वांना हाच उपाय करायचा आहे। बेरोजगारीचं प्रमाण तर खूप वाढलेलं आहे बघा, आणि सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की तुमच्याकडे कितीही पेमेंट येत आहे पण ते तुम्हाला शेवटपर्यंत टिकत नाही आहे। म्हणजे महिन्याच्या शेवट ते काहीच पैसे राहत नाही आणि काहींकडे खूप कमी आहे पण त्यांच्याकडे ते खूप खाऊन पिऊन सुखी असतात, असंही होतं। म्हणून आणि आपण बघा ना, सारखं काही झालं का कर्जाचा डोंगर वाढलेला आहे, कशात ना कशात आपण त्रासलेलो आहोतच। आर्थिक परिस्थितीना सुद्धा सुटत नाही, काही झालं तरी ना पैसे इकडं जातोय तिकडे जातोय विना खर्च, म्हणजे कारण नसताना सुद्धा आपल्याला ना तो खर्च करावा लागतो, अशी परिस्थिती झालेली आहे। मग होळीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। हा वर्षातनं एकदाच करता येणार आहे, कारण की हा फक्त उपाय आपण होळीलाच करत असतो आणि ही सेवा जेवढे श्रद्धेने आणि मनोभावे करतात तेवढं तुम्हाला त्याचा इफेक्ट लवकरात लवकर दिसून येईल। बघा, ह्या दिवशी सकाळी आपण अर्थात आपला उंबरठा स्वच्छ पुसून त्याला हळदीचं लेपन केलेलं असणार आहे आणि करायचंच आहे, कारण होळी आहे। होळी जरी दुःख, संकट, त्रास दहन करीत असलो तरीही माता लक्ष्मी घरात येण्यासाठी हळदीचं लेपन हे करायचंच असतं। आता ह्या हळदीच्या लेपनावर आपल्याला चिमूटभर आपल्याला ना गुलाल घ्यायचा आहे आणि तो फक्त असा टाकून द्यायचा आहे। त्याचं लेपन करायचं का, त्याने स्वस्तिक काढायचं का, काहीही करायचं नाही, फक्त वरतून ती गुलालाचं जी पावडर असते ती घ्यायची आणि टाकून द्यायची, उंबरठ्यावर टाकून द्यायची। यानंतर हा उपाय आपण करणार आहोत तो होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे। आता होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। तुम्ही कणकेचा दिवा जर घेतला ना तर अतिशय उत्तम। आता हा दिवा घ्यायचा आहे तो कणकेचा, तो थोडासा मोठा असला तरी चालेल। बघा, कणकेचा दिवा घ्यायचा आहे तो थोडासा मोठा असला तरी चालेल आणि त्या दिव्यामध्ये बघा बहुतांशपणे ना आपल्याला तिळाचं तेल असलं तरी चालेल किंवा साधं तेल टाकलं तरी काही हरकत नाही। मग साधं तेल टाकलं त्यामध्ये द्विमुखी दिवा लावायचा आहे। बघा, द्विमुखी दिवा म्हणजे 2 वातींची एक वात, पण तो द्विमुखी दिवा म्हणजे इकडे एक तोंड आणि इकडे एक तोंड, म्हणजे इकडे तोंड असलं की त्याच्या अपोजिट साईडला पाठीमागे त्या दिव्याच्या एक तोंड असलं पाहिजे, फक्त दक्षिणेकडे येणार नाही, असं काळजी घ्या। आता हा दिवा आपण लावू, त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये 11 काळे उडीद टाकायचे आहे, 11 काळे उडदाचे दाणे। 11 काळे उडीद टाकल्यानंतर हा दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जातो ती डावी बाजू आणि घरात प्रवेश करतो ती उजवी बाजू, अशी महत्त्वाची दिशा म्हणजे घरात जेव्हा प्रवेश करतो ती उंबरठ्याच्या बाहेर उजवी बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा संध्याकाळपर्यंत, बघा आपण होळी जेव्हा पेटवतो तेव्हा ती संध्याकाळपर्यंत हा दिवा राहील याची काळजी घ्या। काय ना, वारा आहे किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा दिवा विझेलही पण तो लवकर पेटवा किंवा यामध्ये तेल टाका, तो विझणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। आणि आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या चालू आहेत, ज्या काही अडथळे चालू आहेत, तुम्ही कोणतं काम करत आहात, कोणत्या गोष्टी करत आहात ज्या तुमच्या मनासारख्या घडत नाही, खूप वारंवार कष्ट करत आहात त्यामध्ये तुम्हाला मनासारखी गोष्ट घडत नाही, आपण एखाद्याकडे काम करतो
आणि त्याच्याकडनं भरपूर काम करून घेतलं जातं आपलं, पण त्या श्रमाचं, आपले जे श्रम असतात, जे कष्ट असतं, त्याचा तो चीज म्हणजे तो मोबदला देत नाही. अशा वेळेसुद्धा माणूस खूप तळमळतो, खूप तळतळतो, कारण त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. आपण त्या दिव्याजवळ एक प्रार्थना करायची, आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडाव्या असं तुम्हाला वाटत असेल, जो काही त्रास संपवायचा आहे, ज्या आर्थिक समस्या आहे त्या संपू दे, आपल्या घरात चिरकाल लक्ष्मी नांदू दे, चिरकाल लक्ष्मी टिकू दे, आणि ज्या आर्थिक समस्या ज्या सुटू दे, तुमच्या नोकरीमध्ये पगार वाढ होत असेल, व्हावी असं वाटत असेल, त्याचबरोबर व्यवसाय आहे तो व्यवसाय भरभराट व्हावी, त्यामध्ये इन्कम वाढावा. आता तुम्ही भला कुठलाही व्यवसाय करीत असो, पण तुम्हाला अपेक्षित आहे, खूप कष्ट करतोय आणि ह्यामध्ये आपल्याला यश मिळावं, ह्यासाठी हा उपाय आणि ही प्रार्थना आपल्याला त्या दिव्याजवळ करायची. आणि सगळी इडापिडा, सगळं दुःख त्रास सगळं संपू दे, सगळे अडथळे दूर होऊ दे असं दिव्याला प्रार्थना करायची. मग घरातील पुरुषांनीच करा का, पुरुषांनी करा, महिलांनी करा, घरातील मुलांनी सुद्धा त्या दिव्याजवळ प्रार्थना करायची. मग आता हा दिवा दिवसभर आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे, विझला तरी तो तिथेच ठेवायचा आहे. आणि तो संध्याकाळी जेव्हा होळी आपण पेटवणार, त्या होळी पेटवल्यानंतर तो दिवा उचलायचा आणि तसाच त्या अग्नीमध्ये टाकायचा. हा उपाय घरातील कर्ता स्त्री, कर्ता पुरुष कोणीही केलं तरी, म्हणजे हा फक्त तो दिवा उचलण्याचं काम कोणीही केलं तरी चालतं. महिलांनी हा दिवा लावला, त्याच्याजवळ सगळ्यांनी घरातील बसून प्रार्थना केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट्स मिळेल. बघा, आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे ह्या समस्या घडतच असतात. काही ना थोड्या पैशात सुद्धा खूप खाऊन पिऊन सुखी असतात, पण काहींकडे ना खूप पैसे कमवतात, पण महिन्याच्या काठी काहीच पैसे राहत नाही. त्यांच्यासाठी जो काही आपण म्हणतो ना, जिथे पाहिजे तिथे खर्च होत नाही आणि जिथे नाही पाहिजे तिथे खर्च होतो, अशी परिस्थिती होऊन गेलेली आहे. मग अशा वेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहावी आणि ती वाढावी, पण कमी नको व्हायला, यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा महिलांना आवर्जून हा उपाय करा. तेव्हा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.